नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती निघलेली आहे. सुवर्ण संधी आहे. 21,413 जागा ज्या आहेत ते विद्यार्थ्यांसाठी निघलेल्या आहेत. फक्त 10वी पासवर ही भरती आहे मित्रांनो. आणि पेमेंट म्हणलं तर 10-12 हजारापासून 20-30 हजारापर्यंत तुम्हाला पेमेंट आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारची परीक्षा द्यायची नाही. तुमची 10वीच्या जे मेरिट लिस्ट आहे त्याच्यावरही जे आहे ते भरती होणार आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. ऑनलाईन अप्लाय फॉर्म कसा भरायचा आहे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. वेबसाईट कोणती आहे, नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करू. तर मित्रांनो, आपण पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटची जी नोटिफिकेशन आहे, इंडिया पोस्ट जीडीएस रिक्वायरमेंट, ते पाहायला आलेलो आहोत. तर पूर्ण आपण पाहणार आहोत मित्रांनो. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर रजिस्ट्रेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन नीट करेक्शन विंडो हे नोटिफिकेशन जे आहे ते आपण ओपन केलेले आहे. डाक भवन, संसद मार्ग, न्यू दिल्ली, डेट 7/2/2025. 7 तारखेला जे आहे ते नोटिफिकेशन आलेलं आहे, पण आपल्याकडे आज आले. तर मित्रांनो, ॲक्टिव्हिटी जे आहे ते रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे जे आहे ते 10 तारखेपासून कालच्या फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे मित्रांनो. आणि शेवटची तारीख आहे 3/3/2025 म्हणजे 3 मार्च 2025 पर्यंत. त्यानंतर एडिट करेक्शन विंडो, जर फॉर्म आपल्याला एडिट करायचं असलं, काही करेक्शन असेल तर 6/3/2025 तर 8/3/2025 पर्यंत आहे. त्या हिशोबाने मित्रांनो आता आपण पुढची माहिती पाहणार आहोत. जे आहे ते ब्रँच पोस्ट मास्टर जे आहे ते BPM आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ABPM आणि डाकसेवक अशा 3 पोस्टसाठी जे आहे ते ही भरती निघालेली आहे. आणि बघा, BPM साठी जे आहे पेमेंट ते 12,000 ते 29,380 पर्यंत आणि ABPM साठी डाकसेवक 10,000 ते 24,470 पर्यंत. अशा प्रकारे आहे मित्रांनो. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, SC ST साठी 5 वर्ष वयाची सूट आहे. OBC साठी 3 वर्ष वयाची सूट आहे आणि EWS वाल्यासाठी वयाची सूट नाही. अपंगासाठी 10 वर्ष वयाची सूट आणि अपंग प्लस OBC असेल तर 13 वर्ष, अपंग प्लस SC ST असेल तर 15 वर्ष सूट आहे. अशा प्रकारे आहे मित्रांनो. क्वालिफिकेशन ॲज अ डेट ऑफ नोटिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन फक्त तुमची जे आहे ते 10वी पास तुम्ही पाहिजे मान्यता प्राप्त बोर्डामधून. सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड विथ पासिंग मार्क्स इन मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश कंडक्टेड बाय आणि रिकॉग्नाइज्ड बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन. अशा प्रकारे मित्रांनो आता आपण फॉर्म भरणार आहोत. थोडंफार तुमच्याकडे नॉलेज पाहिजे कम्प्युटरचं, सायकलिंग म्हणजे सायकल चालवता आली पाहिजे, म्हणजे फिरता आलं पाहिजे मोटरसायकल घेऊन. ॲडव्होकेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड असं पाहिजे. रिझर्वेशन फॉर्मॅट सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही पूर्ण जे आहे ते नोटिफिकेशन बघून घ्या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नोटिफिकेशनची लिंक देतो. आता जे आहे ते आपण फॉर्म भरणार आहे मित्रांनो. फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा सांगतो. ही GDS ऑनलाईन एंगेजमेंटची वेबसाईट जी आहे ती गव्हर्नमेंटनं सुरू केलेली आहे नवीन. प्रथम तुम्हाला जे आहे ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन जर पहिलं असेल तर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नसेल, आता सुरुवातीला जे आहे ते तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. ही सगळी डिटेल भरून घेतो मित्रांनो आणि नंतर तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपण ही सगळी माहिती जी आहे ती भरून घेतलेली आहे. एवढी माहिती जी आपल्याला भरून घ्यायची. त्यानंतर मोबाईल नंबर जे आहे ते व्हॅलिडेट करायचा आहे आपल्याला. त्याच्यावर एक OTP पाठवलेला जाईल. OTP जो आहे तो इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. 7446 OTP. सबमिट OTP करायचं आहे. सहा C 7446. मित्रांनो, अशा प्रकारचा OTP जे आहे ते यांच्याकडून येत आहे 6C. सबमिट OTP. मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुली. आता ईमेल ID वर जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं. आता ईमेल IDचा OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे. ईमेल IDचा OTP जे आहे ते आपल्या कम्प्युटर मध्येच आहे. हा मित्रांनो, पुन्हा थोडा आपल्यासोबत म्हणजे घोळ होऊ लागला. आपल्याला जो आहे तो OTP जो आहे तो या इनबॉक्समध्ये मिळणार नाही. स्पॅम फोल्डरमध्ये जो आहे तो OTP येतोय. हा बघा, इथं आला OTP. हा OTP आहे मित्रांनो GDSचा. आपल्याला हा OTP जे आहे तो जर टाकायचा आहे, कॉपी करू आपण याला आणि इथे टाकून देऊ.
अशा प्रकारे जे आहे ते OTP तिकडे येत नव्हता. आपल्याला वाटत होतं OTP आलाच नाही खाली, OTP येत नव्हता आणि आपल्याला वाटत होतं OTP आलाच नाही. सबमिट करायचा आहे, इनव्हॅलिड OTP म्हणते. आता आपण दुसरा OTP टाकू. सबमिट करायचा OTP आणि ईमेल ID वर जो आहे तो OTP व्हॅलिडेट सक्सेसफुली. म्हणजे आता OTP सक्सेसफुली आपला व्हेरीफाय झालाय. तर आपल्याला रोखे योगेश उदमराव नाव चेक करून घ्यायचंय, दोन्ही पण जन्मतारीख जे आहे ते सगळं एक आहे. रजिस्ट्रेशन जे आहे ते आता आपलं सबमिट वर करून आपल्याला क्लिक करून हे करून घ्यायचं. डज नॉट मॅच म्हणजे आता कॅप्चा मॅच होत नाही म्हणतो, कॅप्चा आपल्याला बदलावं लागेल. आपण आता कॅप्चा फिल करून घेतला मित्रांनो. One stage of registration is complete. Please continue filling the detail for registration. Okay. तर आता जे आहे ते आपल्याला नंतर आपला आधार नंबर टाकून कम्प्लीट करून घ्यायचे. हे डिटेल भरतो आधी. मित्रांनो फोटो जे आहे ते याला 50 KB आतच पाहिजे, 200 DPI पाहिजे, 230 पिक्सल पाहिजे. अशा प्रकारचा आता फोटो जे आहे ते आपण इथं अपलोड करणार आहोत. कसा करायचा ते पण सांगतो. तुम्हाला या PI7 इमेज टूल वेबसाईट वर यायचं आहे. तुमचा एक इमेज इथे जे आहे तो सिलेक्ट करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं 200 DPI करायचं आहे. 200 DPI झाल्यानंतर तुम्हाला पिक्सल किती सांगितले तितकं पिक्सल इथे घ्यायचंय. आपण पाहू पिक्सल 200 230 230 आणि 200 अशा प्रकारे पिक्सल घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट करायचंय. आणि सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करायचं. आता जे आहे ते KB किती होईल ते पाहूया आपण. बॅकग्राऊंड आणि फोटो आपल्याला नंतर डाउनलोड करायचा. एक फोटो डाउनलोड झालेला आहे. 40 KB मध्ये फोटो आलेला आहे मित्रांनो. तर फोटो असा आपल्याला इथे अपलोड करायचा. डाउनलोड झालेला आहे 40 KB मध्ये. ओके, इथे असा फोटो तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर अपलोड सिग्नेचर साठी काय करायचं ते पण सांगतो. सिग्नेचर जे आहे ते 20 KB वर नाही पाहिजे आपल्याला. सिग्नेचर साठी आपल्याला एवढे शोधायचे. तर जे आहे तो साइन घ्यायचे आपल्याला. मित्रांनो साइन सुद्धा आपल्याला 200 DPI मध्ये 140-60 पिक्सल मध्ये बनवून घ्यायचे आहे. तर साइन साठी सुद्धा आपल्याला P7 च्या वेबसाईटचा वापर करायचा आहे. तिथे साइन सुद्धा जे आहे ते होती. आपल्याला साइन घ्यायची. साइन वाय ओपन करायचे. DPI जे आहे ते 200 केलं का आपण. साइज 20 KB आणि पिक्सल आता बघून घ्यायचं आपल्याला किती पाहिजे. 140-60. अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला साइन रिसाइज करायची. रिसाइज केल्यानंतर जे आहे ते साइन आपल्याला अपलोड करायची. 20 KB ची साइन आपल्याला मिळून जाईल. बघा खाली डाउनलोड 19 KB. अशा प्रकारे जे आहे ते साइन आपल्याला टाकून घ्यायची मित्रांनो, अपलोड करून घ्यायची. बघा साइन वाय साइन झाली. त्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर जे आहे ते क्लिक करायचे. बघा आपल्याला आपली माहिती विचारते बरोबर आहे का पाहून घ्या आणि सेव्ह करून घ्या. ऍप्लिकेशन नेम रोकडे YOGESH योगेश उदमराव रोकडे. फादर्स मदर नेम उदमराव रोकडे. मोबाईल नंबर 84 आधार नंबर ईमेल ID हे सगळं जे आहे ते बरोबर आहे का पाहून घ्या म्हणते ते. आणि नंतर क्लिक करा म्हणतो. सबमिट करून क्लिक करून घ्यायचे. सबमिट झालं. त्यानंतर जो आहे तो अर्जाचा नमुना जे आहे ते आपल्याला चांगला ठेवून द्यायचा आहे. फोटो ताप काढून घेतले. कंटिन्यू टू अप्लाय वर क्लिक करायचे. कॉपी कंटिन्यू टू अप्लाय. अर्ज आहे महाराष्ट्र आपलं सरकार आहे. महाराष्ट्र कुठं आपला महाराष्ट्र. सबमिट करायचे. OTP सेंटीवर रजिस्टर मोबाईल नंबरवर तुमचा OTP पाठवला जाईल. तो OTP जो आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP आलेला आहे मित्रांनो इंडिया पोस्टचा. तो जे OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. सहासी 7446 6C 7446 हा OTP आहे.
त्यानंतर आपल्याला हा QR कोड सुद्धा एकदम व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. 6AF सबमिट नेक्स्ट वर क्लिक करायचे. इनकरेक्ट OTP म्हणते. OTP आपल्याला बहुतेक छोटा घ्यायचा आहे. सी सगळे तुमच्या अडचणी ज्या आहेत ते दूर केल्या जातील मित्रांनो, ताणच घेऊ नका. OTP बदलून आलेला आहे बहुतेक. OTP आपला चुकतोय. OTP बदलायचा आपला OTP हा नाही. नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो आता आपण आहोत या फॉर्मवर. आता आपल्याला जे आहे ते आपला ऍड्रेस जे आहे ते बरोबर भरून घ्यायचा आहे. ऍड्रेस आपण इथे टाकून घेऊ. नेक्स्ट केले आता आपण तिथून OTP टाकल्यानंतर त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेसवर क्लिक करायचं आहे, म्हणजे दोन्हीकडे सारखा ॲड्रेस येईल. त्यानंतर जे आहे ते आपला बोर्ड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. एज्युकेशन बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विथ 600 मार्क विथ फ्रॉम 2014 ऑनवर्ड्स. इथला जो आहे तो आपला बोर्ड आहे आणि आपले जे आहे ते इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. बोर्ड आपला सिलेक्ट झाल्यानंतर नेट जरा स्लो चालत आहे. हे बघा इथं आपल्याला सिलेक्ट टाईप म्हणजे मार्क्स आहे. मार्क आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर आपल्याला तर मित्रांनो ही टक्केवारी जे मार्क आहेत हे भरायला तुमच्याजवळ जे आहे ते मार्कशीट अवेलेबल पाहिजे. मार्कशीट आता मी माझी चेक करतोय आणि मार्क टाकून घेतोय. मित्रांनो अशा प्रकारे आपण 10वीची सगळी जे आहे ते मार्क लिस्ट म्हणजे मार्क जे आहेत ते टाकून घेतलेत. आणि CGPA असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. काय बोर्डला हे अलाउड नाही केलेलं, त्यामुळे टाकायची गरज नाही. सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू सेव्ह अँड कंटिन्यू? वन्स यू क्लिक ऑन सेव्ह अँड कंटिन्यू डाटा एंटर्ड कॅन नॉट बी मॉडिफाईड. ओके ठीक आहे करायचं आहे आणि पुढे जातो मग आपण फॉर्म भरल्याच्यानंतर. हे बघा मित्रांनो ॲप्लिकेशन आपली बघून घ्यायची. कॅन्डिडेट ॲप्लिकेशन, जेंडर मेल, PWD कॅटेगरी आणि सिलेक्ट डिव्हिजन जे आहे ते महाराष्ट्र केले आपण. आणि महाराष्ट्रामध्ये आता जे आहे ते परभणी डिव्हिजन आपण सिलेक्ट करणार आहेत. परभणी डिव्हिजन राईट. त्यानंतर जे आहे ते आपण आपली पोस्ट जे आहे ते इतक्या पोस्ट जे आहे ते परभणीमध्ये आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर डिक्लेअर करायचं आहे आणि डिक्लेअर केल्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचे. नंबरमध्ये जे आहे ते प्रेफरन्सेस द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं. ठीक आहे. डाटा सबमिटेड सक्सेसफुली, प्लीज पे बी द फीस, कंप्लीट द ॲप्लिकेशन प्रोसेस. ठीक आहे. आणि आपल्याला जे आहे ते फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड. मेक शुअर दॅट यू आर एलिजिबल फॉर अप्लाइंग ऑफ दीज पोस्ट बाय मीन्स ऑफ एज अँड अदर क्वालिफिकेशन बिफोर मेकिंग द फी पेमेंट. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला ही जी आहे ते मेक फी पेमेंट आहे ना, ही मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. आणि मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली फी भरायची आणि त्यानंतर तुम्हाला पावती मिळेल. मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा एकदा.